आविष्कार माँ तेरा आविष्कार, आत्म साक्षात्कार माँ तेरा आविष्कार। अंतर में जल उठे दीप हजार, कलयुग में किए तूने नए चमत्कार। ये आत्म साक्षात्कार माँ तेरा आविष्कार। पोटनिगडीत कामकाज तसेच कुटुंब पाहत असताना खरंच योग करणं किती गरजेचं आहे आणि यासाठी काहीच वेळ लागत नाही। त्यांनी उत्तमरित्या आपल्याला समजावून सांगितलेले 5 ते 10-15 मिनिटात आपण कुठेही असलो, पोलीस स्टेशनला असलो, घरी असलो ते करू शकतो। आणि मला एक अशी गोष्ट जाणवली, आपण ही गोष्ट कधी करतच नाही। आपल्याला ध्यान धारणा करताना आपल्या डोक्यात विचार येत होते, म्हणजे आपल्या मनावर किती कंट्रोल नाही आपल्या, याची एक प्रचिती येते आपल्याला। आपण 10 मिनिटं पण आपल्या मनाला कंट्रोल किंवा विचाराला कंट्रोल करू शकत नाही। तर ध्यान धारणाची खरंच आपल्याला गरज आहे। आपण सर्वांनी ती नियमित करावं। ज्या ज्या वेळी शक्य वेळ भेटेल आपल्याला ते आपण करू शकतो। आपल्या सर्व टीमच्या पोलीस स्टेशनतर्फे खूप खूप आभारी आहोत। धन्यवाद। अगणित हम पर तेरे उपकार, कलयुग में किए तूने नए चमत्कार। ये आत्म साक्षात्कार माँ तेरा आविष्कार। सहयोग यांच्या माध्यमातून पुऱ्या विश्वामध्ये आपला हा जो ध्यानयोगाच्या माध्यमातून संपूर्ण मानव जातीला एक प्रेरित करणारा उपक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय गणेश जामदार साहेब यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलात। आपल्यासोबत आपला सर्व स्टाफ या ठिकाणी आलेला आहे। आपण आम्हाला या ठिकाणी केलेले बहुमोल मार्गदर्शन आमच्या नक्कीच जीवनामध्ये आम्हाला मार्गदर्शक आणि मोलाचं ठरेल। विज्ञान का सर्जन परिवर्तित सब नाही त्याचं काढून घेणं म्हणजे काय, त्याच्याकडे कृतज्ञता आहे, त्याला भरभरून देणार। तो कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती जाऊ दे, त्याच्याकडे व्याकुलता त्याला भरभरून देणार, नाही तिथे काढून घेणार। धन्यवाद, आपले आभार त्याबद्दल। आणि माझ्या बांधवांना सांगतो, खरंच करा। जगातलं कुठलंही औषध, कुठलंही खाणं तुम्हाला बरं करू शकत नाही नक्की, जर तुमची मानसिक स्थिती नसेल। कारण तर ते काय तुम्ही खाल्लेलं सगळं ते राहतच आहे 100%। त्यामुळं मानसिक स्थिती यानं नक्की सुधारती आणि बौद्धिक क्षमता खरंच प्रचंड वाटते। त्यामुळे आपल्या लहान मुलांना हा योगा जास्तीत जास्त आपल्याला तर गरज आहे। आपण रोगीच आहोत, 100% रोगी आहोत। तपासून बघा, गेल्यानंतर लिहायला घ्या रोजचं आपलं विचाराची शृंखला, समजेल आपण किती मानसिक रोगी आहोत। तर ते मानसिक रोगातून आपण बाहेर येऊ आणि आपल्या पुढच्या पिढीला घडवायसाठी ते करू विनामूल्य आहे। शक्तिहीन की मुखरित आहे, दुर्बल की अर्चित बाहें, नई ज्योति से जगमग हो गई पीड़ित की क्रंदित राहें। शक्तिदायी हुए वीरवर हो गए जागे, निरानंद घर घर में सबको जगाने हुआ तेरा अवतार। कलयुग में किए तूने नए चमत्कार। ये आत्म साक्षात्कार माँ तेरा आविष्कार, आत्म साक्षात्कार